पाठी राहिले पाठीर आले म्हणजे काय झालं की ज्याच्यामुळे गाडी पाठीर आली? तो आमचा पांढरा हारच्या कमी आला गेल्या वर्षी क्वार्टरला मारलेलं होती, पण यावेळी तुमचं म्हणजे थोडं एक वरच्या फायनल मध्ये गाडी हकलली आणि ती 2 नंबर साठी बसली. कमी बैलांना आजचा चौथरी असेल म्हणून डायरेक्ट गाडी शर्यतीला आणली. हा बैला पाहिजे तसा चालला नाही, जो टायमिंगला चालला तो बैल आज चालला नाही म्हणून गाडी थोडी पाठी राहिली. थोडी पाठीर आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. महाजने येथील माती बंदर मध्ये पारंपरिक त्यांची बैलगाडी शर्यत आयोजित केलेली होती. त्यामध्ये जे माझ्यासमोर 2 नंबरचे मानकरी, तर अर्थातच जाणून घ्यावं की त्यांचं कसं होतं शर्यतीसाठी नियोजन. तर दादा, सर्वात पहिले आपलं नाव सांगा. विजेंद्र पिलाणकर. विजेंद्र, कुठून आलेला आपण? चौल मध्ये 2 नंबर साठी जी आपली गाडी फायनल मध्ये बसलेली आहे, तर कसं होतं शर्यतीसाठी नियोजन? चांगलं होतं. चांगलं होतं म्हणजे काय काय तयारी झालेली होती या शर्यतीसाठी? आपले नेहमीप्रमाणे रेसल चालू असतात. 2-3 रेसलनी गाडी आज पहिल्यांदाच उतरवली आम्ही. म्हणजे या पहिल्यांदाच उतरवली आणि डायरेक्टली जो तुमचा नंबर आलेला, म्हणजे तर शर्यतीसाठी रेसलसाठी आणली नव्हती? नाही, रेसलसाठी एक रेसल मारली. म्हणजे जेव्हा टायमिंग टायमिंग साठी गाडी आणलेली होती. मग काय सांगाल, आपली जे 2 नंबर साठी गाडी बसल्या त्या आनंदामध्ये काय सांगाल? आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या बैले आमचं नाव काढलेलं आहे. याच्या अगोदर क्वार्टर सेमी आम्ही सगळ्या मारलेल्या होतो. आज गौडा आमचा तो बैल पांढरा कमी आला, त्याच्यामुळे आम्हाला थोडस वाईट वाटलं. थोडस म्हणजे पाठी राहिली म्हणजे काय झालं की ज्याच्यामुळे गाडी पाठी राहिली? तो आमचा पांढरा हारच्या कमी आला. काय झालेलं? हारच्या कमी आला थोडा. एक बैल जो तुमचा थोडा कमी आला, कमी चालली. तर तू सर्वात पहिले तुझं नाव सांग. वेदांत पिळणकर. काय सांगशील आनंदामध्ये जे तुझी गाडी 2 नंबरची मानकरी ठरली? आज खुश आहे, खुश आहे. म्हणजे असा निकाल ठरला की जो तू ठरवलेला होता तसाच निकाल आला? अपेक्षा होती 1 नंबरची अपेक्षा. चांगला आला. गाडीवर जॉकी कोण होता? आम्हाला आनंद. गाडीवर जॉकी कोण होता? तुम्ही होता. नाव सांगा आपलं. जितू नागटे. आता तुमचे जे मालक आहेत आणि दुसरे पण जे मालक आहेत त्यांनी तर एक कारण सांगितलं की असं असं झालेलं होतं, पण खरं गाडीवरचे तुम्ही बसलेला होता. तर असं काय झालं की गाडी थोडी पाठी झाली? गाडी रेसल कमी बैलांना आजचा चौथरी असेल म्हणून डायरेक्ट गाडी शर्यतीला आणली. बैला पाहिजे तसा चालला नाही, जो टायमिंगला चालला तो बैल आज चालला नाही म्हणून गाडी थोडी पाठी राहिली. तर काय सांगणार की याच्यावर म्हणजे कसं काम होईल आता येणाऱ्या दिवसात? कारण की ही शर्यत झाल्यानंतर मेहनत जास्त करू, जास्त होईल, मेहनत थोडी वाढव पडेल. आनंदामध्ये काय सांगाल मग तुम्ही? पहिलं आम्हाला नाव कमवून दिला कमी रेसल मध्ये, पण तो आम्हाला आनंद वाटतोय. आपले व्ह्यूअर्स म्हणजे अलिबाग मध्ये बोला किंवा जिथून तुम्ही आलेला तिथं खूप सारे जे तुमचे आवडते चाहते आहेत, तर त्यांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगाल की येणाऱ्या दिवसामध्ये पण तुमची गाडी पळताना दिसणार आहे, तर त्या आनंदामध्ये म्हणजे त्यांना सांगाल की बाबा आम्हाला सपोर्ट करा, त्या भाषेमध्ये काय सांगाल? सांगणार आम्ही सपोर्टच करा. आमच्या पाठीची फक्त राहिले तरी आम्हाला आधार आहे तेवढा त्यांचा सगळ्यांचा. तेवढा तुमचा आधार आहे. आपलं जेव्हा सकाळ म्हणजे तुम्ही आला दुपारी, तर घरच्यांचा म्हणजे कसा होता यासाठी? घरचे आमचे सगळे आनंदी असतात. घरचे आनंद सर्व म्हणजे गाडी येणार आहे त्यांना पहिल्यापासून माहिती होतं. म्हणजे महाजनेमध्ये तुम्ही पहिल्यांदाच गाडी यावर्षी घेऊन आलेला? गेल्या वर्षी क्वार्टरला मारलेली होती, पण यावेळी तुमचं म्हणजे थोडं एक वरच्या फायनल मध्ये गाडी हकलली आणि ती 2 नंबर साठी बसली. तर खूप खूप शुभेच्छा. मी स्वतः आशा करतो की नक्कीच जे तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये अजून जे तुमची भरारी होईल या क्षेत्रामध्ये आणि या शर्यतीच्या क्षेत्रामध्ये, तर येणाऱ्या शर्यतीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चल.